मालेगावातील अंधशाळेची मान्यता अखेर रद्द करण्यात आली। 7 विद्यार्थी असताना 50 विद्यार्थी असल्याचं दाखवलं। शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचं वेतन दाखवून लाखोंचा अपहार करण्यात आला। फौजदारी गुन्हा दाखल करण्याची याचिकाकर्त्यांनी मागणी केली। मालेगाव येथील अंध शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था या नावानं रावगाव नाका परिसरामध्ये अंध निवासी शाळेला मान्यता दाखवत गेल्या 25 वर्षांपासून होत असलेली शासनाची फसवणूक सामाजिक कार्यकर्ते विठोबा ध्यानद्यान यांनी उघडकीस आणलेली। या संदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिषा मित्तल यांच्याकडे तक्रार दाखल झाल्यानंतर चौकशी करून अंध कल्याण आयुक्तांनी अखेर शाळेची मान्यता रद्द केली असून त्याच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विठोबा ध्यानद्यान यांनी केलेली आहे। शाळेची मान्यता रद्द झाली। माननीय आयुक्त दिव्यांग कल्याण यांनी 23 एप्रिल 2025 रोजी सुनावणी घेतली होती। त्यावेळी संस्थेला आपली बाजू मांडण्याची पुरेशी संधी दिली नाही किंवा जी बाजू मांडत असताना जे साक्ष आणि पुरावे सादर केले त्याचा विचार न करता चुकीचा निर्णय आयुक्तालयाने दिला आणि त्या निकालाच्या विरुद्ध आम्ही पुढच्या लवादाकडे अपील दाखल केलेले आहे। पुढचं लवाद आमची बाजू समजून घेईल, आमचे साक्षी पुरावे समजून घेईल आणि आम्हाला योग्य तो निर्णय देईल आणि शाळा कंटिन्यू होईल। जेव्हा मी आरटीआय मध्ये मागितलं तर त्यांनी मला कुठलीही माहिती दिली नाही पाठवण्याबाबत। मग मी दिव्यांग कल्याण आयुक्तालय यांच्याकडे आरटीआय टाकला असता त्यांनी सांगितलं का जुलै महिन्याचा अहवाल आमच्याकडे नोव्हेंबर महिन्यात आलेला आहे। म्हणजे 5 महिने तो अहवाल जिल्हा परिषदेतील काही भ्रष्ट लोकसेवकांनी या संस्था चालकाशी हात मिळवणी करत दडवून ठेवला। मग मी ती बाब मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी व विभागीय आयुक्त श्री गेडाम साहेब यांच्याही निदर्शनास आणली का साहेब आपल्याकडे आम्ही तक्रारी करतो, हे वेळोवेळी सांगतात का अहवाल तिकडे पाठवलंय, पण यांनी अहवाल 5 महिने दडवून ठेवलेला आहे, हे त्याचे पुरावे आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।